नमस्कार, मी सुनंदा पाटील जोगदंड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस। आज नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माजी मंत्री खतगावकर साहेब, शहराध्यक्ष कोकर्णाजी यांच्या नेतृत्वामध्ये या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुका आम्ही लढवत आहोत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रभाग क्रमांक 6 अ मधून प्रवेशिका ताई क्षितिज जाधव हे आम्ही महिला सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत। दुसरी उमेदवार आहे आमची प्रभाग क्रमांक 6 मध्ये क मधून ॲडव्होकेट नाथ परवीन, या सुद्धा आमच्या सुशिक्षित महिला आहेत, त्या ॲडव्होकेट आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही प्रलंबित प्रश्न पडलेले आहेत प्रभागाचे, ते प्रश्न पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू। आपल्याला माहीत आहे की अजितदादा पवार साहेबांसहित ग्राउंड लेवलपर्यंत आमचे सगळे पदाधिकारी, आमचे सगळे नेते पूर्ण वेळ काम करणारे नेते आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही काम करून रखडलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्ही आता पाहतोय की गावामध्ये फिरत असताना कुठं ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे, कुठं एवढे म्हणजे जे काही पावसाळ्यामध्ये झाडं उगवतात, काटेरी झाडं, ते झाडं आहेत, त्या सगळी साफसफाई करायला पाहिजे आणि प्रत्येक प्रभागाच्या कॉर्नरवर किंवा सेंटरला तरी एखादं प्रभागामध्ये फिरत असताना असं आमच्या लक्षात आलं की याला लागूनच जो मेन पूर्णा रोड आहे, त्या पूर्णा रोडवर एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी असते, पण भाजीपाला विक्रेता जे आहेत ते आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला पण भरपूर आहेत त्याच्यामध्ये। तर या महिलांना कुठं शौचालयाला जायला जागा नाही आहे, म्हणून प्रभागाच्या कॉर्नरवर मेन रोडवर कुठंतरी भाजीपाला विकणाऱ्या महिलांसाठी एक शौचालय असावं किंवा या महिलांसाठी आपल्या प्रभागाची लोकसंख्या जवळपास 20, 25, 27 हजारापर्यंत प्रभागाची लोकसंख्या आहे। त्याच्यामुळं सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते शहरापासून 15-20 किलोमीटर दूर गेलेलं आहे, तर जे सामान्य लोकांना इमर्जन्सीला तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तर अशा लोकांना फर्स्ट एड ट्रीटमेंट मिळावी याच्यासाठी एक छोटंसं शासकीय वैद्यकीय एखादं रुग्णालयसुद्धा, ज्याला आपण फर्स्ट एड म्हणतो, असे उपचार मिळावेत असं एखादा छोटासा दवाखाना प्रभागाच्या कुठल्या तरी एखाद्या कॉर्नरवर निर्माण करण्यात यावा असा आमचा प्रयत्न असेल। नमस्कार, मी प्रवेशिका क्षितिज जाधव। मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भेटलेली आहे, तरी मी माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आभार मानते आणि त्यांच्या विश्वासास पात्र ठरेल असा शब्द देते। आणि प्रभागात आम्ही फिरलो तर ड्रेनेजच्या समस्या, परत नाल्याचं असं पाणी रस्त्यावर आलेलं पाहिलं सगळीकडं, त्या सर्व अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू। आणखी महिलांसाठी जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न करू। नमस्ते, जय भीम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब तथा उपमुख्यमंत्री नमस्ते, जय भीम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सुनीलजी तटकरे साहेब, आमचे लोहा कंधार विधानसभेचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आमचे ज्येष्ठ नेते खतगावकर साहेब, माननीय माजी आमदार कोकर्णा साहेब आणि सर्व वरिष्ठांचे तर्फे आम्हाला प्रभाग 6 मध्ये उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि प्रभाग 6 मध्ये अनेक प्रश्न आहे, ड्रेनेज पाईपलाईन, रस्त्याचे आणि एज्युकेशन आणि मेडिकलची सुविधा नाही, लोकांना नांदेडच्या बाहेर जावं लागते मेडिकलच्या सुविधासाठी। ते जे सर्व प्रश्न आहे ते आम्ही नक्की सोडण्याचा प्रयत्न करू। प्रभागामध्ये तर आम्ही जर वार्डामध्ये फिरत आहे तर आम्हाला बघितले की ड्रेनेज पाईपलाईनचे जे पाणी आहे ते रस्त्यावर जात आहे, नाल्यांची समस्या आहे, स्वच्छता नाही, स्वच्छ पाणी नाही आणि जे काही प्रश्न आहे आतापर्यंत कोणीही सोडवण्याचा प्रयत्न केले नाही आणि आम्ही ते सर्व करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो।